सायनसची मुख्य लक्षणं कोणती असतात? अनेकांना समजत नाही की आपली साधी सर्दी आहे का सायनसायटिस या आजारामुळे होणारी ही लक्षणं आहेत. सायनसायटिसची लक्षणं आपण नीट समजून घेऊया. तर यामध्ये कपाळ, डोके, गालाच्या हाडांवर जर दाबलं तर तिथं तीव्र वेदना होते, कारण आतमध्ये सायनसला सूज आलेली असते. मान खाली घालून जेव्हा रुग्ण बघायला सांगतो आपण, तेव्हा त्याचं डोकं हे प्रचंड दुखतं. नाक सतत गच्च राहतं. नाकातून इन्फेक्शन झाल्यामुळे पिवळा हिरवा घट्ट असा स्त्राव यायला लागतो. चव आणि सुगंध घेण्याची क्षमता सुद्धा कमी होते आणि घशात मागच्या बाजूनी सतत कफ पडतो, ज्याला पोस्ट नेझल ड्रीप असं म्हणतात. त्यामुळं विशेषतः रात्री आडवं झालं की ठस ठस अशा पद्धतीने खोकल्याची उबळ चालू राहते. जर तुम्हाला ही लक्षणं महिनाभरापेक्षा जास्त कालावधीमध्ये जर राहिली असतील तर त्याला क्रॉनिक सायनसायटिस असं आपण म्हणतो.